आमदार राजेश क्षीरसागर यांचे नागरिकांना आवाहन. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत, अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन. कोल्हापूर येथे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत अफवा पसरत असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी नागरिकांना धीर देत महत्त्वाचे आवाहन केले आहे. देश आणि राज्याकडे सुमारे 2 महिने पुरेल इतका पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत वाढत्या अफवांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट आणि पेट्रोल पंप तसेच गॅस एजन्सीसमोर होणारी गर्दी यावर चर्चा करण्यात आली. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरसाठी नागरिक तासनतास रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे संबंधित गॅस एजन्सीजनी ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी व सावलीची व्यवस्था करावी. तसेच शहरी भागातील नागरिकांनाही रॉकेल उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जिल्ह्यात गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती दिली. घरगुती गॅस साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शाळा, वसतिगृह आणि रुग्णालयांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीस पेट्रोल, डिझेल व गॅस डीलर असोसिएशनचे पदाधिकारी तसेच हर्षल सुर्वे, शिवाजी जाधव, रणजित जाधव, कमलाकर जगदाळे, दीपक चव्हाण, राजू भुरी, निलेश हंकारे, दुर्गेश लिंगराज, रमेश खाडे, उदय भोसले, सुनील खोत, किशोर घाटगे, सुनील जाधव, सुरेश माने, अनिल पाटील, धीरज मुळे, अर्जुन आंबी, पूजा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, प्रीती अतिग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इंधनसाठा पुरेसा उपलब्ध असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.